नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वी राज्यशास्त्र या विषयामधील प्रकरण 2 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या यामध्ये जागतिकीकरणाचा अभ्यास करत आहोत. या अगोदर आपण जागतिकीकरण म्हणजे काय, त्याचबरोबर जागतिकीकरणाच्या व्याख्या, त्याचबरोबर जागतिकीकरणाचे स्वरूप यांचा अभ्यास आपण केलेला आहे. आज आपल्याला जागतिकीकरणामुळे जे बदल घडून आलेले आहेत त्या बदलांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजेच थोडक्यात आर्थिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र या सर्व क्षेत्रामध्ये या जागतिकीकरणामुळे वेगवेगळे बदल घडून आलेले आहेत आणि त्या बदलांचाच ते बदलच आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आता या जागतिकीकरणामुळे हे जे सर्व क्षेत्र आहेत, हे क्षेत्र जरी स्वतंत्र असले तरी हे क्षेत्र एकमेकांशी जोडलेले आहेत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता राजकीय उदाहरण पाहता येईल. राजकीय आणि आर्थिक बदलांचा सामाजिक आणि सांस्कृतिक घटकावर परिणाम झालेला आपणास पाहावयास मिळतो. म्हणजेच थोडक्यात या जागतिकीकरणामुळे हे क्षेत्र एकत्र जोडले गेलेले आहेत. मग आपण पाहूया, प्रथम या जागतिकीकरणामुळे आर्थिक क्षेत्रामध्ये किंवा आर्थिक घटकामध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत. आता यामध्ये पहा, आर्थिक क्षेत्रात, आता आर्थिक क्षेत्र हे देशाच्या विकासाच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं पाऊल टाकतं. म्हणजेच आर्थिक घटक हा देशाची अर्थव्यवस्था मजबूत करताना आपणास पाहावयास मिळतो आणि या आर्थिक घटकाचाच या जागतिकीकरणावर काय परिणाम होतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. या आर्थिक घटकामध्ये आपल्याला पुढील मुद्द्यांच्या आधारे जागतिकीकरणामुळे काय बदल झालेले आहेत हे स्पष्ट करता येईल. आता यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे भांडवली गुंतवणुकींचा मुक्त संचार. आता पहा, आपलं आर्थिक क्षेत्र आहे हे वाढवण्यासाठी आपल्याला गुंतवणूक करावी लागते आणि ती गुंतवणूक आपण परदेशी किंवा परकीय गुंतवणूक आपण करू शकतो आणि त्याद्वारे आपलं आर्थिक व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. म्हणजेच थोडक्यात गुंतवणूक हा आर्थिक व्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्यामुळे आपल्याला पहिला मुद्दा सांगता येईल तो म्हणजे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. आता उद्योगधंद्यामध्ये भांडवली गुंतवणूक ही केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर खाजगी क्षेत्रातून देखील होताना आपल्याला पाहावयास मिळते. आता त्यामध्ये उदाहरण जर आपल्याला सांगता येईल विद्यार्थ्यांना तो म्हणजे टाटा आणि रिलायन्स सारख्या ज्या खाजगी कंपन्या आहेत त्या भारतामध्येच नव्हे तर त्यांनी अमेरिका असेल, युरोप असेल, आफ्रिका असेल या राष्ट्रामध्ये जाऊन त्यांनी आपली गुंतवणूक केलेली पाहावयास मिळते. त्याचबरोबर ONGC सारख्या भारतातील ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांनी सुद्धा विदेशामध्ये जाऊन, परकीय क्षेत्रामध्ये जाऊन गुंतवणूक केलेली आपणास पाहावयास मिळते. म्हणजे थोडक्यात गुंतवणूक ही फक्त आपल्या देशापुरती मर्यादित नव्हे तर आपण परदेशामध्ये जाऊन देखील गुंतवणूक करू शकतो, जेणेकरून आपल्या देशाची अर्थव्यवस्था आपल्याला मजबूत करता येईल. आता ही गुंतवणूक पायाभूत सुविधा तसेच ग्राहकोपयोगी अशा दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्याला होताना दिसून येते. आता यामध्ये आपण जर पाहिलं तर परदेशी कंपन्यांनी आपल्या भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे. एवढेच नव्हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की फक्त आपल्या भारतीय कंपन्यांनीच परदेशामध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट केलेली आहे असं नाही, तर आपल्या भारतामध्ये सुद्धा परदेशी कंपन्याने इन्व्हेस्टमेंट केलेली आपल्याला पाहावयास मिळते. आता यामध्ये जर आपल्याला पाहता येईल, भारतामध्ये जे विमानतळ आहेत यामध्ये लफ्तांजा, जेट एअरवेज, किंगफिशर एअरलाइन्स यांसारख्या जे विमानतळ आहेत यामध्ये परकीय कंपनीने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आपणास पाहावयास मिळते. त्याचबरोबर
भारतामधील जे ऊर्जा प्रकल्प आहेत, या प्रकल्पामध्ये देखील मोठमोठ्या इतर परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक केलेली आपणास पाहावयास मिळते. आता त्याचबरोबर विद्यार्थ्यांनो, तुम्हालाही माहीत असेल की बर्गर, मॅकडोनाल्ड यांसारख्या ज्या ग्राहकोपयोगी क्षेत्र आहेत, या क्षेत्रामध्ये देखील परदेशी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे आणि यामुळे आर्थिक घटकावर याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होताना आपल्यास दिसून येतो. आता यानंतर 1990च्या दशकानंतर ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढलेली आपणास दिसून येते. म्हणजेच थोडक्यात यावरील ज्या आपण कंपन्या पाहिल्या, आता या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला दिसत आहे ही जी कंपनी आहे ती म्हणजे जॅग्वार लँड रोव्हर सारखी कंपनी आहे. आता ही कंपनी युनायटेड किंगडममध्ये आहे. युनायटेड किंगडम म्हणजेच इंग्लंडमध्ये, आणि ही या इंग्लंडमधील प्रतिष्ठित अशी कंपनी आहे जी टाटा यांनी टेकओव्हर केली आणि तेथे आपला कारखाना त्या ठिकाणी सुरू केलेला आपणास पाहावयास मिळतो. हे देखील जागतिकीकरणाचे उदाहरण आपल्याला सांगता येईल. आता त्यानंतर पुढचं आणखीन एक उदाहरण आपण सांगू शकतो, ते म्हणजे पहा, ONGC सारख्या ज्या ऑइल कंपन्या आहेत त्या आपल्या भारतात आहेत, परंतु या कंपन्यांनी व्हिएतनाम सारख्या देशामध्ये जाऊन मोठ्या प्रमाणावर आपला विकास त्या ठिकाणी केलेला पाहावयास मिळतो. म्हणजेच थोडक्यात परदेशातील ज्या भारतीय ज्या कंपन्या आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे. आता या ठिकाणी खाली आणखीन 1-2 कंपन्यांचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. ते कंपन्या परकीय आहेत, परंतु आपल्या भारतामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे. आता त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट ही जी आहे ते आपल्याला पाहता येईल आणि या कंपन्यामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे. त्याचबरोबर नेस्ले उद्योग, आता या नेस्ले म्हणजेच थोडक्यात नेस्ले कॉफी असेल, नेस्ले कॅडबरी असेल, यांसारख्या उद्योगांनी आपल्या भारतामध्ये गुंतवणूक केलेली आपणास पाहावयास मिळते. म्हणजेच थोडक्यात या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येत असेल की परदेशी कंपन्यांनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे. त्याचबरोबर भारतीय कंपन्यांनी देखील परदेशात जाऊन गुंतवणूक केलेली आपणास पाहावयास मिळते. म्हणजेच या सर्वांचा आर्थिक घटकावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. आता या आर्थिक घटकामध्येच आपल्याला दुसरं जो मुद्दा पाहायचा आहे तो म्हणजे व्यापार क्षेत्रामध्ये झालेले बदल. म्हणजे थोडक्यात या व्यापार क्षेत्रामध्ये सुद्धा जागतिकीकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आपणास पाहावयास मिळतात आणि यामध्ये 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे जे नियम आहेत ते गॅट करार या अंतर्गत आखले जात होते आणि त्या अंतर्गत व्यापार केला जात होता. परंतु संबंधीचा राष्ट्रादरम्यान जो करार केला त्या दरम्यानच हे सगळे नियम पाळून आंतरराष्ट्रीय व्यापार केला जात होता आणि त्यानंतर 1995 मध्ये WTO म्हणजेच जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती करण्यात आली आणि ही निर्मिती केल्यानंतर राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार होऊ लागला. म्हणजेच थोडक्यात आंतरराष्ट्रीय व्यापार होऊ लागला आणि या व्यापारासंबंधी ही जी WTO संघटना आहे ती संघटना व्यापारासंबंधी नियमांच्या पालनाबाबत लक्ष देणारी एकमेव संघटना आहे आणि ही संघटना मोठ्या प्रमाणावर देशामध्ये व्यापारासाठी प्रोत्साहन देणारी संघटना मानली जाते आणि या संघटनेमुळे देशामध्ये जे असलेले विवाद आहेत ते सोडविण्यास मदत झालेली आहे. म्हणजेच थोडक्यात या जागतिकीकरणामुळे आपल्याला
जे देशामध्ये संघर्ष आहे ते सुद्धा मिटताना किंवा ते सुद्धा थांबताना आपल्याला पाहावयास मिळते. आता या व्यापार क्षेत्रामध्ये आणखीन आपल्याला सांगता येईल तो म्हणजे व्यापार हा साधारणतः वस्तूंचा केला जातो, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजेच थोडक्यात व्यापार करण्यासाठी आयात आणि निर्यात केली जाते आणि आयात आणि निर्यात ही वस्तूंची केली जाते. म्हणजेच थोडक्यात लोखंड असेल, कोळसा, खनिज तेल यांसारख्या वस्तू, तसेच फळे, फुले, बियाणे यांसारख्या नाशवंत वस्तूंचा देखील व्यापार केला जातो. आणि यापूर्वी जर आपण पाहिलं 1990च्या दशकामध्ये 1990च्या दशकाच्या अगोदर ही व्यापार इथपर्यंतच मर्यादित होता, परंतु या 1990च्या दशकानंतर या व्यापार संकल्पनेला मोठे अधिक व्यापक स्वरूप दिले गेलेले आहे आणि त्यामध्ये सेवा क्षेत्राची भर घातलेली आहे. म्हणजेच आता सेवा क्षेत्र म्हणजे कोणते, त्यामध्ये आपल्याला बँक, विमा यांचा समावेश करता येईल आणि या सेवा देखील व्यापाराचा एक भाग झालेला आहे. म्हणजेच थोडक्यात आज आपण पाहतो बँक आणि विमा यांसारख्या कंपन्या देखील त्या ठिकाणी या जागतिकीकरणामध्ये सहभाग होताना आपल्या दिसून येते. आता या व्यापारासंदर्भात बौद्धिक संपदेच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण बोलू शकतो. आता बौद्धिक संपदा हा अधिकाराबाबतचा एक व्यापारी करार आहे आणि जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यासाठी हा निकष या कराराद्वारे लागू केलेला आहे आणि त्यामध्ये साधारणतः कॉपीराईट, भौगोलिक संकेत या गोष्टींचा समावेश होतो आणि औद्योगिक डिझाईन, इंटिग्रेटेड सर्किट, पेटंट, ट्रेडमार्क इत्यादींचा समावेश यामध्ये होतो. म्हणजेच थोडक्यात बौद्धिक संपदा अधिकारांची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया, उपाययोजना आणि विवाद निवारण या गोष्टी देखील या बौद्धिक संपदेमध्ये येतात आणि त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर व्यापार केला जातो. म्हणजेच थोडक्यात बौद्धिक संपदाचे आपल्याला या बौद्धिक संपदा अधिकाराची कॉपीराईट, ट्रेडमार्क यांसारखी उदाहरणे आपल्याला सांगता येतील. यामध्ये गुगलचा देखील समावेश होतो. म्हणजेच गुगल देखील बौद्धिक संपदा याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. हे झाला दुसरा मुद्दा. आता त्यानंतर या सध्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापाराबाबत आणखीन एक महत्त्वाचा जो बदल झालेला आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांनो कंटेनर कार्गो. आणि या कंटेनर कार्गोद्वारे एका देशातून दुसऱ्या देशात माल सहजरित्या पाठविला जातो आणि कंटेनर कार्गो ही एक मोठ्या प्रमाणावर वापरात येणारी जलवाहतूक आहे आणि या अशा जहाजासाठी खास बंदरांची व्यवस्था असते आणि त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय व्यापार केला जातो. म्हणजेच थोडक्यात कंटेनर कार्गो हे एक आंतरराष्ट्रीय व्यापार करण्याचा मोठा मार्ग आहे किंवा मोठा दृष्टिकोन आहे आणि त्याद्वारे वस्तूंची आयात निर्यात केली जाते. हे देखील जागतिकीकरणामुळे आर्थिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. आता या आर्थिक क्षेत्रामध्ये जो तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. आता या अगोदर आपण पाहिलं विद्यार्थ्यांनो 1990च्या अगोदर जास्त प्रमाणात कुठलीही गुंतवणूक केली जात नव्हती आणि त्यामुळे जागतिकीकरण देखील झालेलं नव्हतं. म्हणजेच इतर कंपन्या दुसऱ्या राष्ट्रात जाऊन गुंतवणूक करत नव्हत्या, परंतु 1990च्या दशकानंतर मोठ्या प्रमाणावर जागतिकीकरण झाल्यामुळे त्याचबरोबर आपल्या भारताने खाऊजा हे धोरण स्वीकारल्यामुळे खाऊजा म्हणजेच खाजगीकरण, उ म्हणजे उदारीकरण आणि जा म्हणजे जागतिकीकरण अशा या धोरणाचा भारताने स्वीकार केल्यामुळे भारत देखील विकासाच्या गतीने पावले पुढे टाकत आहे आणि त्यामुळेच
या 1990च्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक क्षेत्रात प्रत्येक राष्ट्र प्रगती करू पाहत आहे. आता त्याचाच हा भाग आहे ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. म्हणजेच 1990च्या दशकापर्यंत आर्थिक क्षेत्रावर कुठल्याही सरकारी नियम नव्हता किंवा कुठलंही सरकार नियंत्रण नव्हतं. खाजगी उद्योगांना मर्यादित संधी उपलब्ध होत्या. म्हणजेच थोडक्यात जागतिकीकरणाच्या युगात यामध्ये मोठा प्रमाणात बदल झालेला आपणास पाहावयास मिळतो. आणि या खाजगी उद्योगामध्ये वाढ म्हणजेच थोडक्यात या जागतिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर खाजगी उद्योगामध्ये वाढ झालेली आपणास दिसून येते आणि त्या अंतर्गत मोठमोठ्या खाजगी कंपन्या आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्यालाच बहुराष्ट्रीय कंपन्या असे म्हणतात. आता विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे काय की ही बहुराष्ट्रीय कंपनी फक्त एका राष्ट्रापुरती मर्यादित नसून त्याचा विस्तार हा इतर राष्ट्रामध्ये जाऊन होतो. त्याला बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हटलं जातं. आणि या बहुराष्ट्रीय कंपन्यांचं मुख्यालय त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रामध्ये असतं, परंतु ते अनेक देशात कार्यरत असतात. आता उदाहरण याचं सांगायचं झालं तर आपल्या भारताच्या ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या म्हणजे बजाज असेल, डाबर असेल, ONGC, आदित्य बिर्ला, अमूल, गोदरेज, विप्रो यांसारख्या कंपन्यांचा आपल्याला यामध्ये उल्लेख करता येईल. आणि ह्या खाजगी कंपन्या आहेत. म्हणजेच थोडक्यात या जागतिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर खाजगी कंपन्यांची वाढ झालेली आपणास पाहावयास मिळते. आणि हा जो बदल झालेला आहे खाजगी क्षेत्रात, या सर्वांचा बदल या केवळ फक्त जागतिकीकरणामुळेच झालेला आपणास पाहावयास मिळतो. आणि हा जो झालेला बदल आहे या बदलाचा सर्वसामान्य माणसावर परिणाम झालेला आपणास पाहावयास मिळतो आणि तो परिणाम आपल्याला पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. आता पहा, त्यामध्ये आपल्याला सांगता येईल कुशल आणि अर्धकुशल कामगारांचे आज एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात स्थलांतर होताना आपणास दिसून येतो. म्हणजेच थोडक्यात त्याचा परिणाम श्रमिक बाजारावर झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. उदाहरणार्थ बरेच कुशल आणि अर्धकुशल जे कामगार आहेत ते पश्चिम आशिया असेल, अमेरिका असेल, युरोप असेल यांसारख्या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसून येतात. त्याचबरोबर खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे सुद्धा सेवा क्षेत्रामध्ये देखील रोजगाराच्या संधी वाढलेल्या आहेत. आता उदाहरण सांगता येईल याचं म्हणजे खानपान, मालवितरण, प्रवासी वाहतूक इत्यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी आपल्याला पाहावयास मिळतात. आता दुसरा जो परिणाम सांगता येईल तो म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यामुळे लहान जे उद्योग आहेत त्या लहान उद्योगांना चांगल्या पद्धतीने चालवण्याची संधी प्राप्त झालेली आहे. म्हणजेच थोडक्यात चांगली सेवा ते आपल्या स्पर्धा टिकून ठेवण्यासाठी ते ग्राहकांना चांगली सेवा देत आहेत. त्याचबरोबर म्हणजेच थोडक्यात जे लहान उद्योग आहेत ते लहान उद्योग आणि बड्या बहुराष्ट्रीय कंपन्या यांच्यामध्ये स्पर्धा होते आणि त्या स्पर्धा अंतर्गत जे लहान उद्योग आहेत ते आपले पूर्णतः कार्यक्षम पद्धतीने चालवतात आणि ग्राहकांना आकर्षित करतात आणि स्पर्धेमध्ये टिकून राहताना आपल्याला दिसून येतात. आज आपण पाहतो विद्यार्थ्यांनो, शहरामध्ये मोठमोठी किराणे दुकान म्हणजेच थोडक्यात मॉल जरी उभारले असले तरी देखील छोटे जे दुकानदार आहेत किंवा छोटे जे फळ विक्रेते आहेत ते आज देखील ग्राहक मोठ्या प्रमाणावर मिळवताना आपणास पाहावयास मिळते. म्हणजे थोडक्यात बहुराष्ट्रीय कंपनी असेल किंवा साधारणतः फळ विक्रेता असेल ते आपले ग्राहक टिकवण्याचा प्रयत्न किंवा त्यांना आवश्यक सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपल्या स्पर्धेमध्ये टिकून राहताना दिसून येत आहेत. आता तिसरा परिणाम जो सांगता येईल तो म्हणजे शेतकरी वर्ग. आता विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, आपला या
बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये तिसरा जो परिणाम आहे तो म्हणजे शेतीच्या संदर्भात पाहायला मिळतो. आज शेतकरी मोठ्या प्रमाणावर आपला जो माल आहे तो कुठल्याही मध्यस्थीशिवाय बहुराष्ट्रीय कंपन्याला विकू शकतो, तेही घर बसल्या. म्हणजेच घर बसल्या भारतामध्ये जे शेती उत्पादन असेल, मांस असेल, तांदूळ असेल, मसाले असेल, ताजी फळं असतील यांची किंवा भाज्या असतील, साखर असेल, कॉफी असेल, भुईमूग असेल, काजू असेल, यांसारख्या ज्या गोष्टी आहेत तो सहजरित्या बहुराष्ट्रीय कंपन्याला निर्यात घर बसल्या करू शकतो. आणि हे सगळे शक्य झाले आहे ते केवळ जागतिकीकरणामुळे. म्हणजेच थोडक्यात या सगळ्या क्षेत्रामुळे, म्हणजेच थोडक्यात आर्थिक क्षेत्रामध्ये आपल्याला या 3 मुद्द्यानुसार बदल झालेला पाहावयास मिळतो. त्यामध्ये आपण पाहिलं, पहिला जो आहे तो म्हणजे भारतीय भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार, त्यानंतर व्यापार क्षेत्रामध्ये झालेले बदल, त्यानंतर ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. या 3 मुद्द्यांच्या आधारे आपण जागतिकीकरणामध्ये कशा प्रमाणात बदल झालेले आहेत ते आपण समजून घेतलेले आहेत. धन्यवाद.